हा को तात्या पण त्यांना त्यांनी जडतडास जाऊ दे रे येडं आहे ते त्यानं काय खरं आहे. आणि तो पोरगा सक्सेस होय ना काय या किडा पाडणारच त्यांकडे जातस आणि वट्टावर पटीन सांगतो बावड्यो पेडा बिडा को काय रे तो किडा पाड रहा ना आता पेडा मांग रहा ना कितला वायबार धंदा आहे. जेव्हा तुम्ही काय चांगलं करायला निघतात ना तेव्हा नाव संसार सोडायचं नावच घेत नाही महाराज. एक म्हातारा मरण टाइमले शेवट डॉक्टरने सांगते ना लास्ट दिवस होता शेवटला दिन होता तुमना म्हातारा उपडी जाईन म्हणे. आज डॉक्टरनं सांगितलं म्हातारा मरतोय. डॉक्टर 10-10:30 वाजेला सांगून गेला म्हातारा 4 वाजेपर्यंत मरतोय. दोघं पोर वाट बघत होते म्हाताराचं कधी काय होईल म्हणून. दोघं पोर आजूबाजूने बसलेले. पण बरोबर 1-1:30 वाजेच्या सुमारास म्हातारा मध्येच उठायचं असं करायचं. मज उठीन म्हातारा असं करे. नेमकं काय चालू आहे ना दोघं पोरं बसलेले. तो म्हणे बावड्या मोठा भाऊ दाखला सांगे बावड्या म्हणे काय बाबा ते आपला बाप ते असं कराय ना कदाचित हाताने भीत मात नाही काय दपाट दिले रे बोलानं बंद झाले. अख्खी भीत कोरी टाकी तथानी रुपया सापडणार नाही. दाखला सांगे मोठा आले देख मोठा भाऊ मी सांग राय तो तुला हाताने भीत मावे रे तू तथानी कोरी टाकी म्हणे. हाताने बी भीत पाठ टाकी दोन्ही बी त्या पाठ टाक्यात घर उघडं करली ना 1 रुपया सापडणार नाही म्हणे. काय रे रुपया सापडणार नाही. बाबांना ते बनवही राह ना नाही म्हणे असं करा ना. डॉक्टरले बोलावं म्हणे डॉक्टर साहेब फक्त 1 मिनटं का बोले ना म्हणा म्हातारा फक्त बोल का व्हायला पाहिजे म्हणे. डॉक्टर म्हणे भाऊ तुम्हाला म्हातारा 1 मिनटं बोलीन पण त्यासाठी कमीत कमी 40,000 इंजेक्शन देणं पडेल. 40,000 जाऊ द्या हो इथलं सांग रा ना कत शेण काय शे तिथलं माहीत पड जायला पाहिजे. महाराज दोन्ही बितडा बी पाडलेलं होता 40,000 इंजेक्शन बी देणं म्हातारा बोल कवे ना पोरे म्हणे बाबा पप्पा काय हो काय आहे म्हणे. काय निर्भाव म्हणे बाजूनी वहीन जी म्हणा पाहिजे पीठ गायन गायनी लय जायले तेवढी मागेली जो म्हणे. कितला येडापणा आहे कितला येडापणा आहे. म्हणजे संसाराला एवढे चिपकलेले आहेत लोक. महाराज जर संसारापासून थोडे अलिप्त झाले तर भगवंताची प्राप्ती होती. भगवंत काय कृपा करतो लक्षपूर्वक ऐका. हो भागवतामध्ये आलेलं गोड रामायणामध्ये आलेलं गोड चिंतन सांगतो ऐका. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये किती मोठं दुःख सहन केलं पर भगवंताची प्राप्ती करून घेतली. हरिश्चंद्र राजाच्या जीवनामध्ये हरिश्चंद्र राजाच्या स्वप्नात आले भगवंत आणि स्वप्नात मागणी मागितली पूर्ण राज्य मला द्यायचं आणि 1000 सुवर्णमुद्रे द्यायचे. आलिप्त होणारे भक्त सांगतोय निस्वार्थ सेवा करणारे भक्त सांगतो आणि मग नंतर देहावर उदास भक्त सांगतो ऐका. भगवंतानं स्वप्नात वचन मागितलं पूर्ण राज्यदान केलं. राज्याच्या सोबत 1000 सुवर्णमुद्रा द्यायचा शब्द दिलेला आणि दुसऱ्या दिवशी साधूच्या वेशात येऊन भगवंत परीक्षा घेतात राजा हरिश्चंद्राची. हरिश्चंद्र राजाला सांगितलं राजे दिलेला शब्द लक्षात आहे ना म्हणला. हो लक्षात आहे. पूर्ण राज्य तुम्ही मला दान केले म्हणले हो दिलंय राज्यदान. अजून एक शब्द लक्षात आहे का म्हणला काय तुम्ही 1000 सुवर्णमुद्रे द्यायची गोष्ट केली होती म्हणले हो. राजे हरिश्चंद्र राजा दरबारात जात आहेत तिजोरीकडे तोपर्यंत त्या साधू महात्म्यानं आवाज दिला राजे काय करायलेत म्हणले काय नाही 1000 सुवर्णमुद्रे तिजोरीतनं काढायचे आणि तुम्हाला द्यायचे आहेत. साधूबाबांना सांगितलं जर तिजोरी मला दान केली आहे राज्य मला दान केले राज्यातली तिजोरीसुद्धा माझीच आहे तिथं तुम्हाला हात लावायचा कोणताच अधिकार नाही आहे. हरिश्चंद्र राजा म्हणतात हरकत नाही म्हणला दिलेल्या शब्दाला जागतो. मी स्वतः तर स्वतंत्र आहे ना मी स्वतः विक्रीला उभा राहतो. माझ्या पत्नीला विक्रीला उभं करतो माझ्या लेकराला विक्रीला उभं करतो आणि तुम्हाला 1000 सुवर्णमुद्रे देतो म्हणला. महाराज काशीच्या यात्रेमध्ये वाराणसीमध्ये तिघही लोक विक्रीला उभे आहेत. हरिश्चंद्र राजा तारा राणी आणि बाळ रोहिदास तिघही लोक विक्रीला उभे आहेत. बाजारामध्ये सगळी गर्दी आहे. पहिलं ग्राहक लागलं ते बाईला तारा राणीला विकत घेणारी एक बाई होती. तिने पैसे चुकते केले तारा राणीला घेऊन जातो ते हात घेऊन हातात हात घेतला तारा राणीला घेऊन जाते. पूर्ण समाज बघत होता. पर त्या गर्दीमध्ये कौशिक नावाचे ब्राह्मण काका होते. त्या कौशिक नावाच्या ब्राह्मण काकानं विचारलं बेटा तारा कुणाक चालली म्हणले काय नाही काका साधू महात्म्याला दिलेला शब्द माझ्या नवऱ्याचा खोटा पडला नाही पाहिजे. आम्ही विक्रीला उभे आहोत. मी पण विक्रीला उभी माझा मुलगा पण विक्रीला उभा आहे माझा नवरा पण विक्रीला उभा. या बाईनं मला विकत घेतलं काका या बाईसोबत मला जावं लागणार आहे. कौशिक काकानं सांगितलं बेटा त्या बाईसोबत जा पर तुला माहिती आहे का त्या बाईनं तुला कशासाठी विकत घेतलं म्हणले नाही काका मला तर एवढंच माहिती आहे माझ्या पतीचा
शब्द खोटा नाही गेला पाहिजे, म्हणून या बाईनं मला विकत घेतलं, मला जावं लागतंय. बेटा तू जा. पर त्या बाईनं कशासाठी विकत घेतलं ऐकून घे. या बाईनं तुला वेश्या व्यवसायासाठी विकत घेतला. ताराराणी रडायला लागली. कौशिक काकाला म्हणते, काका मी तुमची कर्माची नसून धर्माची कन्या समजून मला वाचवावं, असली घाणेरडी कामं कधी जीवनात केली नाही काका, मला या संकटातून वाचवा ना. कौशिक बाबानं सांगितलं त्या बाईला, ए पोरी, त्या पोरीचे हात सोड म्हणले. तिची जेवढीच काही रक्कम असेल ती माझ्याकडनं घे, पण त्या पोरीला घेऊन जाऊ नकोस म्हणले. ताराराणीची सोडवणूक करून घेतली. ताराराणीला सांगितलं, बेटा आता तुला माझ्यासोबत यायचे, पण आमच्याकडे येणारे प्रत्येक साधू संतांची तुला सेवा करायची. चालेल काका. कौशिक काका त्या ताराराणीला घेऊन जात आहे. ताराराणीला घेऊन जात आहे तोपर्यंत 5 वर्षाचा रोहिदास रडायला लागला. हरिश्चंद्र राजानं सांगितलं, रोहित बाळा रडू नकोस रे, तू जर का रडला, तू हिम्मत सोडली ना, तर तुला तुझ्या मायसोबत फुकटात जावं लागेल, तुझी किंमत मला भेटणार नाही आणि साधूला दिलेला शब्द माझा खोटा ठरेल, म्हणून रडू नकोस बाळा. 5 वर्षाच्या लेकरानं सांगितलं, बाबा रडतोय ना, मायसोबत जाण्यासाठी नाही रडत मी, रडतोय ना मायसोबत जाण्यासाठी नाही रडत बाबा, माझं रडण्याचं कारण एवढंच आहे, विक्रीला तुम्ही उभी आहात, विक्रीला मी पण उभा आहे, विक्रीला माझी माय सुद्धा उभी होती, माझ्या मायला विकत घेतोय ब्राह्मण बाबा. बाबा ब्राह्मण बाबा घेऊन जातील माझ्या मायला, मला कोण विकत घेईल मलाही माहीत नाही, तुम्हाला कोण विकत घेईल तेही मला माहीत नाही, माझी माय मला जीवनात कधी भेटते बाबा, एकदा माझी माय जाते ना, माझ्या मायचं दर्शन घ्यावं वाटतंय, म्हणून मी माझ्या मायला आवाज दिला. 5 वर्षाच्या लेकराच्या डोळ्यात अश्रू, मायला आवाज देतो, आई आई जरा थांब ग, मला तुझं दर्शन घ्यायचे. किती वर्षाचं पोरग हो काका? 5 वर्षाचं पोरग, 5 वर्षाचं. हा 5 वर्षाच्या पोराला वाटतं मायचं दर्शन घ्यावं, आणि इथं 30-30, 40-40 वर्षाची पोरं मायबापांचं ऐकत नाही. किती मोठी शोकांतिका. अरे हा तोच भारत देश आहे का? बापानं सांगावं, बापानं सांगावं, बेटा तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल. प्रतिप्रश्न केला नाही, बापानं सांगितलं म्हणून 14 वर्षाच्या वनवासाला निघून जाणारे प्रभू रामचंद्र, त्यांची कथा आपण ऐकतो, आणि इथं आपण आपल्याच मायबापांचा अवमान करतो. कुठंतरी शोकांतिका वाटते, कुठंतरी शोकांतिका वाटते. 5 वर्षाचं पोरग म्हणते, हो माझी माय मला कधी भेटेल, एकदा मायचं दर्शन घेतो बाबा, तेवढ्यासाठी आवाज दिलता म्हणले. पूर्ण यात्रेतले लोक रडत होते, प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होता. काही समजदार लोक कौशिक काकाला सांगायला लागले, म्हणले काका हो 5 वर्षाचं लेकरू आहे, मायपासून ताडातूड नका ना करू, म्हणले एक काम करा, त्या पोराची ही रक्कम चुकते करा आणि त्या लेकराला ही न्या म्हणले. कौशिक काकानं सगळ्या लोकांचा आग्रह ऐकून हो बाळ रोहिदासाचेही पैसे चुकते केले, आणि बाळ रोहिदासाला सांगितलं की आमच्यासोबत यायचे, तुला रोज सकाळ संध्याकाळ देवपूजेसाठी दुर्वा फुलं आणायचे आहेत. एके दिवशी मित्रांच्या सोबत दुर्वा फुलं आणण्यासाठी अरण्यात गेलेला रोहिदास संध्याकाळची वेळ आहे, संध्याकाळची पूजेसाठी दुर्वा फुलं आणायला गेलेला. संध्याकाळची वेळ आहे, अरण्यात गेल्याच्या नंतर तिथं सर्पानं दंश केलं रोहिदासाला, आणि रोहिदास धरणीवर पडलेला आहे. रोहिदास धरणीवर पडलेला, सोबत गेलेले मित्र सैरावैरा धावत आले, आणि आल्याच्या नंतर ताराराणीला सांगायला लागले, म्हणले काकू तुमच्या रोहिदासाला की नाही सर्पानं दंश केलेला आहे. सर्पानं दंश केलेलं ऐकल्याच्या नंतर ताराराणी केस तोडते, सैरावैरा धावते अरण्याच्या मार्गानं, आवाज देते, बाळ रोहित, ए रोहिदासा कुठाईस लेका, आवाज देते, सैरावैरा धावते, जसा पाय उचलते बरोबर रोहिदासाच्या छातीवरच पाय पडला. बाई दचकली, फिरून पाहते, माग सरते, आणि बघ खाली पाहते तर काय, स्वतीच्या पोराच्या छातीवरच पाय दिलेला, पोराचे पूर्ण डोळे हिरवे पडलेले. पोराचं ते प्रेत उचललं, ढसाढसा रडते, स्मशानात घेऊन जाते, तोपर्यंत अंधार झालेलं, रात्र झालेली आहे. राजपुत्र मेलेला, प्रसंग बघा जीवनामध्ये कशी येतात. राजपुत्र मेलेला, ताराराणीनं स्वतीच्या पोराला उचललं, स्मशानात नेलं, जाणण्यासाठी लाकडं सुद्धा नाही येत, इकडनं तिकडनं सरपण जमा करते, लाकडं जमा करते, ते रचते, पोराचं प्रेत उचललं, ढसाढसा रडते, राजा तू राजपुत्र होता, तुझ्या मागं पुढं दाशी हिंडायच्या राजा, पण काय प्रसंग आणलाय रे तू देवा, काय प्रसंग आणलाय माझ्या लेकावर. अरे राजपुत्रा, मरण्याचं दुःख नाही या,
पण माझ्या धर्माची संस्कृतीचा जर विचार केला, माणूस मेल्याच्या नंतर त्याला नवीन कफन लावावं लागतं. माझा मुलगा मेला, दुःख हे तर आहेच, पण कमीत कमी मेलेल्या व्यक्तीला नवीन कफन पाहिजे. मी माझ्या लेकराला कफनसुद्धा घेऊ शकत नाही. स्वतीचा साडीचा पदर कापला आणि बाळाला गुंढाळला. ते उचललं प्रेत, लाकडावर ठेवणारा, लाकडांवर पोरगा ठेवणार आहे तोपर्यंत मागून आवाज आला, ए बाई काय करायलीस म्हणले. पूर्ण काळोख रात्र, काही दिसत नाही, पण आवाज देणारा व्यक्ती कोण असेल एवढ्या रात्री स्मशानभूमीमध्ये. हो, समोर येऊन कोणी एक व्यक्ती उभा, अंधारा, वीज कडाळली आणि विजेच्या उजडमध्ये बघितलं, आवाज देणारा व्यक्ती दुसरं तिसरं कोणी नाही, या माझाच पती या हरिचंद्र राजा. पोराचं प्रेत ठेवलं आणि नवऱ्याच्याकडे धाव घेते बाई. मला सांगायला आवडेल गुरुजी, बाबाजी, जोपर्यंत बाईच्या जीवनामध्ये पती सोबत आहे ना, तोपर्यंत किती मोठं दुःख असलं तरी बाई त्या दुःखाला तोंड देऊ शकते. पती सोबत असला का किती मोठं संकट असलं तरी बाई संकटाला तोंड देऊ शकते. पण एखादी माय जर तरुणपणा विधवा झाली, तारुण्यात विधवा झाली, त्या मायला विचारा जीवन जगणं किती अवघड असतं. भावासोबत जरी बोलत असेल तरी नालायक लोक तिला वाईट नजरेनं बघतात महाराज. हो, म्हणून जोपर्यंत पतिया तोपर्यंत किती मोठा संकटाला बाई तोंड देऊ शकते. मला माहिती, मी बऱ्याच ठिकाणी चर्चा ऐकतो ना. हो, बिचारी कितीही चांगलं गोड वागत असेल ना तरी लोक तिला वाईट नजरेनं बघतात. हो, इथं तर हरिचंद्र राजांची पत्नी तारा राणीला वाटलं, बाई माझा मुलगा मेला, समोर माझे पती या, ही दुःख मी माझ्या पतीच्याकडे व्यक्त व्हावं, पतीच्या गळ्याला मिठी मारावी, आलिंगन द्यावं आणि खूप दुःख व्यक्त करावं, खूप रडावं असं वाटत होतं. पण जेव्हा बाई जाते ना पतीकडे, तेव्हा हरिचंद्र राजांना सांगितलं, तारा मला हात न लावूस, मला हात लावू नकोस. का? जर का तू मला हात लावलास ना तारा, तर तू अपवित्र होशील. त्याचं कारण असं आहे, मी ज्या बाजारात विक्रीला उभो होतो, तू जिथं उभी होती तुला विकत घेणारा कौशिक नावाचा ब्राह्मण, रोहिदासाला विकत घेणारा कौशिक नावाचा ब्राह्मण, पण मला विकत घेणारा डोंब्या नावाचा महार होता. त्या डोंब्या नावाच्या महारानं मला विकत घेतलं आणि मला ड्युटी लावली स्मशानाची राखण करणं. स्मशानाची राखण करणं ही ड्युटी लावलेली आहे. आणि नियम असा, स्मशानात प्रेत जर जाळायचं असेल तर ज्यांनी प्रेत आणलेलं आहे त्यांच्याकडनं आम्ही 1.25 गज कपडा आणि 1.25 शेर तांदूळ घेतो. 1.25 गज कपडा माझ्या मालकाला देतो डोंब्या महाराला, आणि 1.25 गज कपडा मालकाला देतो आणि 1.25 शेर तांदूळ दुसरं प्रेत येईपर्यंत मला खावा लागतो. तारा बघा बरं का किती मोठी परीक्षा आहे. 1.25 गज कपडा मालकाला द्यायचा आणि 1.25 शेर तांदूळ मला द्यावा लागेल. पण मुलगा मेलाय म्हणून दुसरं प्रेत येईपर्यंत मी उपवासी राहीन तारा. पण मालकासोबत गद्दारी नाही करू शकत, मालकाला 1.25 गज कपडा द्यावाच लागणार आहे. काय प्रसंग असेल, काय प्रसंग असेल. हो, आमचे ढोक बाबा भारी सांगतात, असं दुःख जर एखाद्या मायच्या जीवनात आलं असतं तर, हा एवढं दुःख आहे का कोणाच्या जीवनामध्ये. हा, आपले ते सासू का बोले ना, राखेल टाकली सो बरं, शिलगीन मर जा सो बरं, मना स्वभाव चांगला नाही शे बरं. थोडं जर काय आलं का लगेच बेवाड रास आपलं. इतका मोठ्या संकटाला तोंड देते माय, पण तरी देवाला सांगते, देवा अरे घे, तुला घ्यायची परीक्षा, पण हटत नाही. भगवंताकडे बघून सुद्धा तेच सांगते, देवा तुला घ्यायची ती परीक्षा घे. आणि जेव्हा एवढी परीक्षा घेतल्याच्या नंतर मेलेलं बाळ सुद्धा जिवंत करतो माझा भगवंत, पण भक्ताची खरी परीक्षा घेतो. विठ्ठल विठ्ठल मग नेमकं देहावर उदास काय असतं. एक साधू महात्मा रस्त्यानं चालत होते, चालत असताना एका कुत्र्यानं चावा घेतला. चावा घेतल्याच्या नंतर कुत्रा चावा घेत होता पायाला, आणि साधू महात्मा चालत होते. तुमच्यासारखे गावकरी लोक बसलेले होते. साधू महात्म्याला सांगितलं, गुरुजी वो कुत्ता आपको काट रहा है. गुरुजी, साधू बाबा वो कुत्ता आपको काट रहा है. साधू बाबा ने सांगितलं, भैया कुत्ता जाने और चमड़ा जाने मेरा क्या है. असे साधू असतील ना, तर अशा साधूंबद्दल स्तुती करत असताना माझे तुकोबराय काय म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणामध्ये, हो भक्त ऐसे जाना
पहिले असं सांगेल आमच्या सगळ्या महाराजांसाठी टाळे झाले पाहिजे राव. आज की आनंद की जय हो बाबा. कसं आहे ना, एकटा माणूस किती हुशार असला त्याच्याने खेळ जमत नाही. ज्यांना भावबंद चांगला त्यांना कार्य चांगलं पार पडत बाबा. हो खरं आहे का नाही. भावबंदवर खेळ रास. हो आणि आपला भावबंद चांगला आहे बा. भक्त ऐसे जाणाचे देही उदास गेले आशापास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडे जन धन माता पिता. ज्या भक्ताचा विषय भगवंताप्रतीचा प्रेम झालंय त्याला बाकीच्या नात्यांची पडलेली नाही. न आवडे जन धन माता पिता काही घेणं देणं नाही. जर देवापासून दूर करणारी माय असेल तर ती माय सुद्धा खऱ्या भक्ताला चालत नाही. थोडं वाईट वाटेल पण सत्यता हीच आहे. विठ्ठल मंथरेनं कान भरले कैकईचे आणि कैकईला सांगितलं अगं मागणी मागायची वेळ आलेली. रामायण तुम्ही ऐकलेलं आहे म्हणून फक्त इशारा देतोय बघा. हो काय कर, वर मागायची वेळ आलेली तुझ्या पतिदेवांकडनं वर मागून घे राजा दशरथांकडनं. म्हणले काय, राज्याभिषेक होणारा, रामाला राजगादी भेटणारा, त्याच्यापेक्षा भरताला मागून घेऊन रामाला 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. 14 वर्षाच्या वनवासाला पाठवलं. राजा भरत राजाला राजगादीवर बसवायचे कैकईला, पण राजा भरत बसलेच नाही. भरत बसलाच नाही. अरे राजगादीवर बसणं जाऊ द्या, माय सोबत बोलला नाही. जर माझ्या देवापासून मला दूर करत असेल तशी मायच मला नको. विठ्ठल 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 हरी विठ्ठल खरं तर आता वाजलेत 11. बाबाजी काय करायचं तुम्ही सांगा. चालू देऊ, अर्धा तास चालू देऊ. पक्क उठणार नाही तुम्ही? नाही मी का बरं गुंगा माहिती गाडी टोपीवाला बाबा बसले तो चिंतन ऐकणार असेतच मनीष मी चिंतन मांडी राहीन. तुम्ही मला सांगा उसळ घसळ करी जाय भो महाराज, मी ते बी करत अस. टोपीवाले बाबा बसलेत ना म्हणे मी चिंतन मांडाना प्रयत्न करायनो. बाकी ना तरुण भाऊ बागी बागी उठीन पै राहणार का नाही ना? बरोबर आहे ना? वा धन्यवाद. विठ्ठल 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 फक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारिणी. पुढे जाऊन सांगतात विषय तो त्यांचा झाला नारायण. विषय तो त्यांचा झाला नारायण. मग त्यांना बाकीच्या गोष्टींशी काही घेणं देणं नाही आहे. हो मग त्याच्यासाठी मला अजून कथेत जायला आवडेल. विषय तो त्यांचा झाला नारायण. उत्तानपाद राजा गुरुजी, उत्तानपाद राजाच्या 2 पत्न्या सुनीती आणि सुरुची. 2 पत्न्या. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा त्याचं नाव काय होतं? कथा होते का तुमच्याकडे? भागवत होते का? भागवत कथा काही संबंध नाही का? नाही. उत्तानपाद राजा त्याच्या 2 पत्न्या सुनीती आणि सुरुची. सुनीतीचा मुलगा ध्रुव आणि सुरुचीचा मुलगा उत्तम होता. उत्तम. एके दिवशी राजा बसलेले होते. उत्तानपाद राजाच्या मांडीवर जाऊन बसणारा सुनीतीचा मुलगा ध्रुव बापाच्या मांडीवर जाऊन बसला. सुरुचीनं बघितलं आणि ध्रुवाला सांगितलं उठ म्हणले, तिथून उठ, तिथं तुला बसता येणार नाही. कागाई काय झालं? तिथं जर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तरच तू त्या मांडीवर बसू शकतो, अन्यथा तुला तिथं बसायला अधिकार नाही. या ध्रुवाला उठवलं बापाच्या मांडीवरनं. ध्रुव रडत रडत त्याच्या माईकडे गेला. माईने विचारलं बाळा रडण्याचं कारण काय रे? काय नाही आई, मी माझ्या बापाच्या मांडीवर बसलो पण माझ्या लहानी आईनं मला तिथून उठवलं आई. आणि लहानी आई मला सांगत होती जर या मांडीवर बसायचं असेल तर माझ्या पोटी जन्माला यावं लागेल तरच तू या मांडीवर बसू शकतो, अन्यथा तुला इथं बसता येणार नाही. आई मी माझ्या बापाच्या मांडीवर नाही का बसू शकणार या जन्मात?
सुनीतीनं सांगितलं, राजा बापाच्या मांडीवर बसला म्हणून तुला लहानी आईनं उठवलं, जा अरे जा त्या भगवंताकडनं अशी जागा मागून घे जिथून तुला कोणी उठ म्हणणार नाही. 5 वर्षाच्या पोराला माईनं सांगावं, हो आई देव कुठे आहे ग? रागातच सांगितलं, जा अरण्याचा मार्ग धर, जिथं भेटेल तिथं शोध देवाला. ते पण 5च वर्षाचं लेकरू या भगवंताच्या प्राप्तीसाठी निघाले. हो, नारद महर्षी पृथ्वी प्रदक्षिणा करत असताना लक्ष गेलं, एवढं लहान बाळ फिरतंय, कोण आहे? जवळ आले, बाळ विचारलं, कोण आहे बाळ? म्हणले मी ध्रुव. इथं काय करायलास? बापाच्या मांडीवर बसलो होतो, लहानी आईनं मला उठवलं, मी माझ्या माईकडे दुःख सांगायला गेलो. माईनं सांगितलं, बेटा तुला जर का तुला जर अशी जागा पाहिजे असेल जिथून कोणी उठ म्हणायला नको, तर देवाकडनं जागा मागून घे आणि देवाची प्राप्ती करून घे. म्हणून मी देवाच्या प्राप्तीसाठी निघालोय. 5 वर्षाचा पोरग देवाच्या प्राप्तीसाठी निघाले. नारद महर्षी सांगत होते, बाळा तुला लहान आहेस. म्हणले घरी जा रे, घरी जा, तुला लहान घर जाय म्हणे, तू दाखलास आहे, अर्धा वय घ्या त्याले देव भेटणार नाही, तुला काय भेटी म्हणे. कारण देवकरांनी पद्धत रास. हो, 5 वरीस ना पोऱ्या देवनी प्राप्तीन करताना गेले. काय काय गावेस 80 वरीस ना म्हातारा खाटकिनदार मा बोगण आली उभा राहतस. आता कोणले चांगलं म्हणू, 5 वरीस ना पोऱ्याले की आता 80 वरीस ना म्हाताराले? तेवढं बरं आहे तुमच्याकडे माडकरी सावटा आहेत बा, जास्त आहेत ना माडकरी. हां, खाणारा कोणीच नाही ना आडे. म्हणजे सांगी बी इथला बाहेर राहणार जसा काय मी तर ताईने येली बुवा फॉरन माई. मी तुम्हाला तोंडी देखील सांगू शकत. हो, काही काही गावेस माहितलं वायबार लोक भेटस चांगलं, तुम्हाला परिसरच चांगला आहे बा. हो, म्हणे एक क्लिप चांगली व्हायरल व्हायली आणि मी स्वतःना येला अनुभव मांडच कीर्तनमा. एक पोरग माल सांगणार तर म्हणे, महाराज मला माड घालानीशी. म्हणतो भाऊ तुले माड घालणीशी, तू खूप लहान आहे रे, तुला मायबापसली विचारली एक सबत भर, मला जबरदस्ती हात धरीन गरले घ्या तू. म्हणे तुम्ही सांगा म्हण मायबापसले. त्यान बापले म्हणतं, खाऊ काका, अहो तुम्हाला बावड्या माळा टाका सांगणार ना. माळा टाकले हो म्हणतं, नका म्हणे महाराज त्याला माळा नका टाका. म्हणतं का भाऊ? नाही हो म्हणे, त्याची एक पात्री आहे म्हणे, त्यानं जराशा पोटऱ्या भराय जाऊ द्या म्हणे. हो भाऊ, त्याने जर पोटऱ्या भराय घ्या तर तुने डिल्ल्याकडे टाकी रे, त्याने काय पोटऱ्या भरावती राहणार. काय काय गरमाच त्यानाच करणारा राहतच बाबा. एक गरमा एकादशी सोडायला बसलो होतो आम्ही, अख्खा करणार लोकेच ना उपास, आम्ही बटा फराड कर राहतो आणि घरना मोठा पोऱ्या ते बाजरीन बाका ना काला दाबी राहता. त्याला म्हणतं कार भाऊ बडा घर नाही एकादशी तू रे. त्यानं बापच सांगायला लाग्या, नाही म्हणे महाराज ते तो भाऊ नाही धरत म्हणे एकादशी. म्हणतं का बर? नाही तो माडकरी नाही शे म्हणे. म्हणतं का बरू? तो एकादशी नाही धरत म्हणे महाराज, तो खाणार पिणार शे म्हणे. म्हणतं का बरं भाऊ? पाहुणा पैसणी करता सोडेले म्हणे महाराज त्याले. त्याला म्हणतं कार भाऊ अख्खं घर माडकरी माळा टाकले रे, काय वायबारपणा करत. म्हणे महाराज माळा टाका काय नाही म्हणे, मी बी माळा टाकले तू पण मालेच सांगायला लोकेस मा फिरणं पडस, मग आम्ही नीचेत का रे? कितला वायबार धंदा आहे. हा, 5 वर्षाचं लेकरू भगवंताच्या प्राप्तीसाठी निघालं. नारद महर्षींनी विचारलं, बेटा अरे जा घरी लई लहान आहे म्हणला तू, काही का असे ना देवाची प्राप्ती करून घ्यायची. नारद महर्षींनी नियम सांगितला, जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर तुला 1 वेळचा उपवास करावा लागेल. किती वर्षाचं पोरग आहे बघा बरं का. शॉर्टकट नियम सांगतो, शॉर्टकट सांगतो तरी सुद्धा तुम्ही हिंमत सुटी जाईल. 5 वर्षाच्या लेकराला सांगितलं 1 वेळ जेवण करायचं आणि 1 वेळचा उपवास करायचा आहे. थोड्या दिवसाच्या नंतर तुला नियम बदलावा लागेल, 2 वेळचा उपवास करायचा. शेवटी फक्त श्वास घ्यायचा आहे, श्वासाचा सुद्धा उपवास. नंतर श्वास बी बंद कर दे म्हणे भाऊ. कितला वरीस ना पोऱ्याला नेम याऊ 5 वर्षाच्या पोराला. आता मला सांगा, आपण जर देवधर्म ना काय वरे बिरे बसाडो ना, देवपूजान साडे जर उपास करायला लावा ना, बाकी ना सकाळ मग नाश्ता करले तर कोपरामा बटीनी. हो, अजिबात नियम पाळतात नाही, कसाल देव भेटीन. अपेक्षा काय ठेवायची? 5 वर्षाच्या लेकरानं श्वास घेणंही बंद केलं. श्वास घेणं बंद केलं. महाराज माझ्या विष्णू भगवंताला काळजी वाटली. सगळे देवादी देवांना, तर भक्ताला जर काही त्रास होत असेल तर देवाला होतो. देवांना श्वास घेता येत नाही म्हणले. सगळे देवादी देव जमा झाले, विष्णू भगवंताकडे गेले. म्हणले तुमचा भक्त काहीतरी बोलावणं करतोय, लवकर जाणे तर त्रास आम्हालाही होतोय. भगवंत आले. आल्याच्या नंतर भगवंतानं विचारलं, बेटा कोण आहेस? उत्तानपाद राजाचा मुलगा, सुनीतीचा मुलगा.
घडलेला वृत्तांत सगळा सांगितला. देवानं सांगितलं, बेटा मी देव आहे. 5 वर्षाचा पोराकडनं देव ओळखू येत नाही. माझ्या भगवंतानं कृपादृष्टी केली, जसं अर्जुनावर केली होती. हो, जसं दर्शन देताना कुंती मातेला दिलं होतं. आणि सांगू का, देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर कुंती मातेनं देवाची स्तुती केली, तशी ध्रुवानं सुद्धा स्तुती केली. हे कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. ध्रुवानं सुद्धा देवाची स्तुती केली. माझ्या 5 वर्षाच्या ध्रुवानं देवाला सांगितलं, माझ्या मायनं तुमच्याकडनं जागा मागायला सांगितली. महाराज 5 वर्षाची लेकराची भक्ती बघून माझ्या जगाच्या मालकानं, माझ्या ब्रह्मांडाच्या धनीनं अशी जागा दिली जिथून त्याला आज सुद्धा कोणी उठवू शकत नाही. ध्रुवाला ती जागा म्हणजे तारा चकाकतात ना, चांदण्या चकाकतात का, त्याच्यामध्ये जास्तीचा चकाकणारा तारा त्याला आपण ध्रुव तारा म्हणतो. आणि हा तोच ध्रुव बाळ, त्याला आढळपदी बैसविले भगवंतानं. अजूनही त्याच्या विरोधात फॉर्म भरायची कोणाची अवकात नाही. ही भक्तीची ताकद आहे. विठ्ठल 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 फक्त त्या भक्ताचा विषयच नारायण झाला पाहिजे, इतर सगळं व्यर्थ आहे. आणि तुम्हाला सांगू का, ज्याचा विषय नारायण झाला ना, तो सक्सेस झाला, भगवंताच्या नजदीक गेला. उदाहरण म्हणून सांगेल, जर आपल्याला भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर त्याच्यासाठी उदाहरण सांगेल. देवापर्यंत जर पोचायचं असेल तर त्याच्यासाठी उदाहरण म्हणून सांगेल. घोडाराच का घोडा 50,000चा असू द्या की 50 लाखाचा असू द्या, त्याच्यावर नवरदेव जर बसवायचा असेल आणि नवरदेव मंडपापर्यंत जर नेऊन सोडायचा असेल तर 50,000चा घोडा राहू द्या, 50 लाखाचा राहू द्या, त्याला पहिले झापड्या लावण्या पडतीस. बरोबर आहे ना काका? पहिले झापड्या लावण्या पडतीस दादाश्री. का बर झापड्या का बर? अहो आता तर दका मसा त्यानाच कधी नवरदेव कानी कर देऊ, पहिले त्याला झापड्या लावण्या. झापड्या जर गोडा लाई दिनात 50 लाख ना राहू द्या का 50,000 ना राहू द्या, लायल झापड्या राहणार. आता देखत नाही, सरळ नवरदेवले मंडपमा सोड असतो, अजिबात काहीच वाईट होऊ देत नाही. पण बिगर झापडे ना जर राहणार ते कत दका मसा त्यानाच कर टाकी. बरोबर आहे ना? नवरदेवले पोचू देवा नाही. तसं तुम्हा आपल्याला जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल ना, भगवंतापर्यंत जर पोचायचं असेल, जर मंडपापर्यंत नवरदेव पोचवला घोड्यानं पण पहिले झापडीचा उपयोग केला, तसं तुम्हाला भगवंतापर्यंत पोचायचं असेल तर समाजाकडे बघणं बंद करा, आजूबाजूनं झापडी लावा, तर भगवंतापर्यंत पोचू शकतो. विठ्ठल विठ्ठल आणि जेव्हा काही चांगलं करायला निघतो का, जेव्हा काही चांगलं करायला निघतो का, तेव्हा नावं ठेवणारे निघतातच. गुरुजी काय मत आहे तुमचं? बरोबर आहे ना? तुम्ही जेव्हा चांगलं कार्य करायला निघतात ना, तेव्हा लोक नावं ठेवणारे वाढतातच. पण नावं ठेवणारच नाही वर्ष अजिबात लागणं नाही शे आपले. हो, कारण मन ठरेल बुकणारा कुत्राशनी वर्ष लागू नाही जर सक्सेस होणं होईल ते. हो, गली आली मग जर एखादा पोरगा काही करत असेल ना, बाबा एखादा पोरगा जर काही करत असेल ना, बाकी ना वयल अर्धल्ला यमना बातकुल तुम्हाकडे चांगला दिकी राहणार बडा लोके. पण काय गावेस मारा आता किडा पाडणारा. हो, काही ते नातून वयना पोऱ्याने सुद्धा टिंगल करत बट्टस, पोऱ्यान वयना पोऱ्याने सुद्धा टिंगल करतस. गली